आता विशेष काय असं अजून या म्युझियम मध्ये तुम्ही सांगाल की जे खरोखर हे म्हणजे म्युझियम बघायला यायचंच लोकांनी का? आणि असं काय वस्तू आहेत जे तुम्ही अशा छान म्हणजे ज्या आहेत की ज्या ऑब्व्हियसली बघायला पाहिजे सगळ्यांनी ती? नाही, इथे आता म्हणजे कसं आहे माहिती आहे की हे प्रदर्शनाची जी रचना आहे ती तर तुम्हाला सांगितली कशी केली. छोटीशी खोली पूर्वीची जी होती ज्याच्यामध्ये 10 माणसं राहायची, एकत्र कुटुंब पद्धती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मोठी मोठी भांडी जी आहेत ती आमच्या आजीची आहेत, ती तुम्हाला इथे बघायला मिळतील. जुन्या ज्या आता कसं आहे की कित्येक महिला ज्या आजी आहेत, आजोबा आहेत, ते बघायला येतात. त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात, आनंदाश्रू येतात. यार हे भांड आपल्याकडे होतं आणि हे आपल्याकडे घरी नाहीये. म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या आठवण असते ना, एखाद्या मजातीची आठवण असते, ती भांड्यांची जी आठवण असते, तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात की अरे हे भांड आपल्याकडनं गेले आणि हे आता भांड बघायला तरी जाऊया. चला आपल्याला ही जी जुनी भांडी आहे ती बघण्यासाठी तरी आपण नक्की जाऊया. आणि हा बघून त्यांना खूप आनंद होतो आणि तोच आनंद महत्वाचा आहे आमच्या दृष्टीने. म्हणजे कसं आहे की हे प्रदर्शन केल्याचा हाच एक मोठा फायदा आहे की लोकांना आल्यानंतर इथं खूप आनंद होतो. म्हणजे असं फ्रेश वाटतं आणि असं काहीतरी नवीन चार्मिंग त्याच्यामध्ये फील होतो. म्हणजे आपण म्हणतो ना, मी जेव्हा रिटायर्ड झालो तेव्हा एखादं बंगला कुठेतरी बांधावा अशी इच्छा होती. तशी बावधनला जागा पण घेतली होती. पण मी म्हणलं तर बावधनला आपण जाणार तिथे एवढ्या लांब, तिथे बंगला सुद्धा कोण बघायला येणार. त्यापेक्षा हे जर असं काही केलं आपण तर त्याच्यामधून फायदा खूप मोठा आहे. बरोबर. म्हणजे घर बघायला तर माझं कोण येणार नाही म्हणलं, तिथे कोण येणार, पण हे बघायला तर नक्की लोक येतील. आणि मग तो जो भाग आहे तो खरंच तसं झालं. आणि खरं म्हणजे आपला अशी एक गोष्ट छान इथे आहे की ही एक नाल आहे घोड्याची आणि ही जर्मन वरनं आणली माझ्या मुलाने. अरे बाबा. माझा मुलगा एका स्टड याच्यामध्ये गेला होता घोड्यांच्या. तर गंमत अशी आहे की आपल्याकडे ही पद्धत आहे, आपल्याकडे ही नाल कुठेतरी आपल्या उंबरठ्यामध्ये ठोकावी असा एक भाग आहे. तर त्याच्याकडे जर्मन मध्ये सुद्धा ही गोष्ट आहे, ही श्रद्धा आहे. तर त्यांनी ना हा जो घोडा आहे हा 7 फुटी घोडा होता. 7 फुटी. आता नाळ केवढी मोठी आहे, नाळ फार मोठी आहे ऍक्च्युली. तेच म्हणणार होतो. 7 फुटी घोडा आहे हा. आणि तो कसा आहे, काळा घोडा नाही, पांढरा घोडा आणि त्याला काळं नाम, असा एक आकर्षक घोडा होता. आणि त्याची ही नाल आहे. तर त्या स्टडीच्या माणसांनी माझ्या मुलाशी चर्चा झाल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांनी असं प्रदर्शन केलंय. तर तो म्हणलं ही नाल घेऊन जा तुमच्यासाठी. अशी मिळत पण नाही, त्यांनी स्पेशली दिली. आणि तो म्हणलं की तुझ्या प्रदर्शनाला नक्की भरभराट येईल म्हणजे. आणि तसंच होत असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ही गोष्ट खूप म्हणजे वेगळी आहे की जर्मन मध्ये एवढा ऍडव्हान्स जग आहे की जिथे सगळं कमर्शियल म्हणजे हे चालतं, तर तिथे सुद्धा लोकांची अशी समजूत आहे. आणि खरंच प्रदर्शनाला खूप भरभराट आली याच्यानंतर. म्हणजे हा जो एक गमतीचा भाग सांगितला तुम्हाला, हा एक छान आहे. नंतर इथे वस्तू बघायला तर तुम्हाला खूप छान जुन्या वस्तू मिळतील. ही कोयरी आता हे बघितली तुम्ही, अशी अतिशय सुरेख कोयरी आहे. खूप सुंदर. की आपण पूजा करताना कसं असतं की सगळ्या गोष्टी आपल्या जवळ पाहिजेत. त्यात हळद आली, त्यात कुंकू आलं, अक्षदा आल्या, गुलाल आला, नंतर बुक्का आला. हे सगळं एका ठिकाणी आम्हाला इथे मिळणार. प्रतिम आहे त्याच्यामध्ये सगळं. म्हणजे पूजा करताना पटकन हळद व्हायली, कुंकू व्हायलंय. प्रतिम आहे खरंच. आणि त्याचं मोराचं त्याला सगळं रूप दिलेलं आहे म्हणजे सगळ्या ह्याच्यावर. आणि मेन मध्ये सुद्धा. आणि हे फिरवल्यानंतर काय पॅक होते का? ते लॉक होतं. आता हे बघा, हे उघडत नाही, त्यामुळे ते सांडण्याचं म्हणजे एका फक्त फिरकीवर सगळे त्याचे झाकण बंद होतात. एवढं सुंदर आहे ते ऍक्च्युली. हे सगळ्या कास्टिंगचेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बघा एक शंख किती सुरेख आहे हा. याच्यामध्ये सगळे देवदेवतांचे हा खूप अतिशय छान भाग आहे. हे सगळे कास्टिंग आपल्या इकडचं आहे. आता हे कास्टिंग जर्मनीचं आहे. ते मेणाचं कास्टिंग आहे बघा, मेणाचं कॉम्प्युटराइज कास्टिंग आहे. त्याच्यात एवढे बारकावे आहेत. हे आपल्याकडे कसं, आपलं कास्टिंग कसं असतं, मातीमध्ये आपण वस्तू हे करतो आणि त्याच्यामध्ये रस होतो. तर त्यांच्यामध्ये मेणाचं जे कास्टिंग ते केलं जातं. तेवढं बारकावे बघा. हा कोल्हा किती सुरेख. सगळ्यात इथं महत्वाचा बघितला तर हा माकड आहे. हे सगळ्यात छोटी वस्तू आहे प्रदर्शनातली. आणि त्याचे फीचर्स बघा, सगळं त्याचे पाय दिसत आहेत, त्याचे हात आहेत, त्याचे नख दिसतात बघा. ते 1 इंच 1.5 इंच असेल मॅक्स टू मॅक्स. पण त्याच्यावरचं जे फाईन आहे ना, जे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्याला आता वर्ड काय वापरतो, जे कारिगिरी आहे त्याच्यावरची इतकी सुंदर आहे. त्याच्या डोळा, त्याचे हात, बोट हे सगळे काही एकदम फाईनली दिसतात. म्हणजे काय वर्डच नाही याच्यासाठी खरं सांगायचं तर. प्रतिमा आहे सगळं काही. अशा आमच्याकडे मूर्त्या तयार करतात छानपैकी. हे एक दिवा आहे बघा, किती छान. हा तो सुंदर. हा असा देवाच्या आतमध्ये, देवळामध्ये असं तेलाचा दिवा असतो. पूर्वीची सायकल आहे इथे. अशा मूर्त्या आहे.
या मूर्त्या बघ इथे देखण्यात, या सगळ्या मूर्त्या, ही रामाची मूर्ती आहे, देवीची आहे, पंचमुख हनुमान आहे, हनुमान नंतर दगडूशेठ हलवाई आहे इथे, नंतर इकडे हा आहे आपला परशुराम आहे, हे नटराज आहे, नंतर हे 12 बलुतेदार आहेत बघ. आता थोडंफार ना मला म्हणजे आता कसं आहे, आता ही नवीन पिढी आहे, आपण पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहतो, या सगळ्या गोष्टींचं अट्रॅक्शन तर आहे आणि खूप ठिकाणी आपण 12 बलुतेदार हा शब्द पण ऐकतो. मोस्टली आपण किल्ल्यांना गेलो, कुठेतरी गेलो, गाईड आपल्याला सांगतो, पण कोणाला हे बेसिकली माहित नसतं की व्हॉट इज 12 बलुतेदार. हे नक्की सांगा की 12 बलुतेदार म्हणजे काय आणि ते काय इंट्रोड्यूस झाले. म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये मेन हे जो भाग आहे हा बघा, की पेशव्यांनी इथे शंभरडा जेव्हा वसवला तेव्हा सगळ्या गोष्टींची त्यांना गरज लागली. तर 12 बलुतेदार हे सगळे व्यवसाय करणारी मंडळी होती की ज्यांच्या व्यवसायाच्या गोष्टी, पूर्वी कसं आहे ते बार्टर सिस्टीम होती. बार्टर म्हणजे कसं की एखादी वस्तू बनवायची आणि दुसऱ्याला ती द्यायची आणि दुसरा बनवायचं वस्तू ती त्याला द्यायची, असं ट्रान्सफर असायचं, पैसे वगैरे नसायचे. त्याच्यामुळे आता कुंभाराने एखादं समजा हे बनवलं, मडकं बनवलं, हे बनवलं, तर तो याला सुताराला द्यायचा, सुतार त्याला एखादी वस्तू द्यायचा, सुतार एखादी वस्तू बनवली तर तो ह्याला द्यायचा, कुंभाराला किंवा शिंप्याला द्यायचा, मग शिंपी त्याच्या बदली त्याला शर्ट शिवून द्यायचा, कापड शिवून द्यायचा, असं ते असा तो व्यवसाय होता. असे हे 12 बलुतेदार कुठेतरी आपल्याला पूर्वीच्या इतिहासामध्ये हे आहे, बार्टर सिस्टीम आहे, पण ही आता त्या काळाच्या ओघामध्ये ती गेली आहे. पण ती परत मुलांना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यावी. खरं तर तुम्हाला सांगतो ना की फॉरेन्स मध्ये सगळ्या लोकांना समान समजलं जातं. म्हणजे कुठलाही माणूस, मग तो झाडू मारणारा जो माणूस असेल तरी त्याला एक महत्व आहे, त्याला एक पेमेंट ठरवलं. तसं आपल्याकडे अजूनही ह्या सगळ्या गोष्टी पद्धती आहेत की उच्च, नीच आणि भाग. तर ह्या प्रकारामध्ये कुठेतरी हे माहिती व्हावं मुलांना की हे सगळे काय आहेत मंडळी. त्यासाठी हे ह्या फ्रेम्स मिळाल्या, तर त्या आम्ही आणल्या की त्याची माहिती. सगळे 12 बलुतेदार त्यांनी या ठिकाणी दिले. आणि तर पूर्वीच्या काळची ही वॉटर बॅग एवढा हा प्रवासी तांब्या. अच्छा, म्हणजे पूर्वी काही वॉटर बॅग आपल्याकडे नव्हत्या. असं हा प्रवासाला कुठे जायचं असेल तर फिरकीचा तांब्या म्हणतात. हा फिरकीचा तांब्या आहे. त्याच्या आतमध्ये बघा एक ग्लास आहे, हो, आणि याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि ते सुंदर आणि असं घ्यायचं. आता हे म्हणजे काळाच्या ओघात खूपच अवघड आहे, कारण त्याची हे पण खूप बघायला मिळतं, हेच खूप झालं. असं आपण प्रत्येक जण पूर्वी पान खायचा, म्हणजे प्रत्येकाच्या घरात एक पानाची पेटी असायची छानपैकी. इमॅजिन, हे पानाची पेटी आहे, सिरियसली पानाची पेटी आहे. ह्याला मस्तपैकी कारचा आकार दिला आणि याला एक बटन आहे, इथे खटका ठेवलाय, की तो खटका दाबल्यानंतरच ते हा भाग उघडतो. आणि हे ठेवल्यानंतर हा भाग लॉक होतो, परत आता परत उघडणार नाही. तो खटका दाबल्याशिवाय ते उघडणार नाही. आता हे उघडल्यानंतर हे इथे पानं ठेवायची, खटका पान ठेवायची, आणि ह्या भागामध्ये कशी सुपारी, बडीशेप, हे सगळं, आणि इथे चुना, हा जो वरचा भाग आहे हा चुना ठेवायचा आणि हे लॉक करायचे. किती विचारपूर्वक हे सगळं बनवलं असेल ना त्यावेळेला. म्हणजे त्याच्यात सगळ्या गोष्टी इतक्या अप्रतिम आहे. आता हा जर कप्पा बघितला, हा सगळा देवाला लागणाऱ्या गोष्टी आहेत, सगळ्या म्हणजे पूजेच्या गोष्टी आहेत सगळ्या. इथे परडी आहे, पंचपात्र आहे, हे कुंकवाचं करंट आहे. पूर्वी कुंकू वापरायच्या बायका, कुंकवाचं करंट आहे, मेण लावायचं आणि त्याच्यावरती कुंकू ठसठशीत लावायचं, असं तो आहे. हे पंचारती आहे, हे हळदी कुंकाचे डबे आहेत, हे अभिषेक पात्र आहे. हे 200 ते 250 वर्षापूर्वीचे देव आहेत, तांब्याचे देव आहेत. हे आता बघायलाच मिळत नाही. बरोबर, आता सगळ्या पितळ्याचे हे करतात देव. आमचा संपूर्ण भांडी घडवण्याची प्रक्रिया आहे छान. हे सगळे हे पूर्वीच्या काळी वरातीच्या वेळेला पेट्रोमॅक्सचे दिवे असायचे, डोक्यावर घेऊन जायचे, कारण लाईट नव्हत्या पूर्वी. आपण ह्याला जायचो, वारीला जातो तेव्हा लाईटच नसायची, मग ते प्रकाशासाठी हे दिवे होते. हे तांब्या पितळ्याचे होते. हो, त्यामुळे तो जो भाग आहे हा आता मागं पडत केव्हा, कारण आता लाईट आता कोणी पेट्रोमॅक्सचे दिवे वापरत. हा एक प्रोडक्शन बनला. हे अशा प्रकारच्या मूर्त्या छानपैकी आमच्याकडे करतात. हा इंग्रजांच्या काळातला टेलिफोन आहे, रेल्वेमध्ये जास्त वापरला जायचा. अच्छा, इकडून तिकडे आपण जेव्हा रेल्वे जातात ना, त्याच्यामध्ये असं त्याला हे आहे. सर, हे बघून एक क्युरियोसिटी आली, आज पण हे वर्किंग असेल का? नाही, आता वर्किंग नाहीये. अच्छा, म्हणजे त्याच्यातनं या इथे तुम्हाला हे आहे फिरवायला. ओके. तर हा जो भाग आहे हा अतिशय आकर्षक पद्धतीचा आहे सगळा. हा बघायला खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना. नक्कीच. म्हणजे हे सगळं बघून मला ओव्हरवेल्मिंग. ही भातुकली आहे, ही भातुकली तर जरूर बघायची आहे, कारण हे खरे संस्कार आहेत.
म्हणजे मुली ज्या आहेत दरवेळेला दिवाळीला हा खेळ मांडला जातो. दिवाळी झाल्यानंतर हा खेळ मांडला जातो. मुलींना सांगितलं जातं की बाबा तुला मोठीपणी ही भांडी वापरायची आहेत. ही सगळे मोठ्या भांड्यांची छोटी आवृत्ती आहेत सगळ्या. हा छोटा स्टोव्ह आहे, किसणी आहे, ते पाण्याची भांडी आहेत सगळी इकडे, सगळी चूल आहे, नंतर तो गॅस आहे तिथे, हा पंखा आहे. या सगळ्या संसाराला महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. आणि ह्या तिला भातुकली खेळायला लावतात आपली. तर ती भातुकली बघायला लावतात. लोक येतात बघायला ती भातुकली. आमच्याकडे मांडतात हेच मुली आणि बघायला येतात लोक की कशा पद्धतीने ती मांडायची भांडी. हा पण एक त्याच्यामधला भाग आहे, शिकण्याचा भाग आहे. आणि ती वापरायची कशी. त्यामुळे ही भातुकली हा जो प्रकार आहे, तांब्याची आहे, ही हिंदालियमची आहे, आणि ही जी आहे ही तांब्याची आहे, ही पितळ्याची आणि हिंदाली. आणि तिकडे आहे ती चांदीची आहे. अच्छा, चांदीची सुद्धा भातुकली आहे तुमच्याकडे? चांदीची सुद्धा भातुकली आहे. इथे सगळी चांदीची भातुकली तुम्ही बघू शकता. अक्षरशः इथे स्टोव सुद्धा चांदीचा आहे तो. बाकी किसनी, हे बकेट. आता आमचे लोक चांदीच्या व्यवसायात खूप गेलेत. अच्छा, भाग बघितला चांदीच्या. कारण कसं आहे की आता पुण्यामध्ये एक फॅशन आहे थोडीशी, ब्राह्मण वर्ग पुण्यामध्ये जास्त आहे. तो काय करतो की तांब्या पितळीची भांडी मुलीच्या संसाराला देण्यापेक्षा 5 चांदीची भांडी बनवतात. त्याच्यामध्ये तांब्या गडवा असेल, तामन असेल. तर आमच्याकडे आता हे प्रोडक्शन थोडंसं जास्त निघालं. थोडेसे तांब्याकडे वस्तू जास्त, म्हणजे आता थोडंफार तुम्ही चांदीकडे सुद्धा वळले. चांदीकडे सुद्धा वळले. आणि म्हणजे ही आता तुम्ही महिरप बघितली बघा मागची, ही जी गणपतीच्या मागची महिरप आहे, किंवा चांदीच्या पालख्या असतात. आता पुण्यामधले जेवढे मोठे मोठे गणपती आहेत ना, त्या सगळ्यांच्या मागची जी महिरप आहे ती आमच्या तांबट समाजाने केलेली आहे. अरे बापरे, हे आर्टिस्ट खूप चांगले निघालेत आता. आणि हा व्यवसाय पण खूप मोठा होतो आहे. कारण नक्षीकामामध्ये मास्टरी मिळत नाही आमच्या लोकांना. आता हे तुम्ही कळस बघितला, हा देवाऱ्याचा कळस आहे. ऍक्च्युली घरातल्या देवाऱ्याला कळस नसतो, पण ह्या प्रदर्शनात तो मुद्दाम ठेवलाय की अशा प्रकारचे कळस आमच्याकडे बनवतात. ओके, तो तांब्याचा असेल, पितळ्याचा असेल, चांदीचा असेल, सोन्याचा असेल, ते सुद्धा आमच्याकडे आता हल्ली बनलं जातं. नंतर ही अशी एक डिझाईन बघितली बघा तुम्ही दाराच्या मागे, अशा प्रकारचं नक्षीकाम खूप छान पद्धतीने आता आमच्याकडे झालंय. हे नक्षीकाम ना सर, मी जुने वाडे जे होते किंवा जुने जे असे काही म्हणजे राजवाडे म्हणा किंवा हे म्हणा, तिथे जे वर रूफ करायचे ना जुन्या काळी, तर हे एक तर लाकडाचं किंवा अशा टाईपच्या पितळीचं किंवा याचं डिझाईनचं रूफ होतं. म्हणजे हे स्वतः मी माझ्या गावात सुद्धा बघितलं एका ठिकाणी. जो म्हणजे मी कारंजा लाडचा आहे, ज्या ठिकाणी नृसिंह स्वामी सरस्वती महाराज दत्तांचे जे दुसरे अवतार म्हणतात, त्यांचं जन्मस्थळ आहे. तर त्यांचा जो जन्म झाला आहे, ह्या घुडे यांचा वाड्यात झालेला आहे. त्यांचा वाडा हा जवळपास आज 600-700 वर्ष जुना एवढा आहे. तर त्यांच्या वाड्यात सुद्धा हा अशा पद्धतीचं, म्हणजे ते लाकडात आहे, पण हे म्हणजे हे सेम या टाईप मध्ये मी अशा जुन्या वाड्यामध्ये किंवा राजवाड्यामध्ये बघितलंय. आणि ते दिसायला खूप छान सुंदर दिसते. म्हणजे कसं आहे, हा जो लाकडाचा भाग आहे आता तोच पत्र्यावरती आला. आता उदाहरणार्थ तुम्ही बॉम्बे पुणे रोडला जे प्रति शिर्डी आहे, शिरगाव मध्ये जे मंदिर आहे कुठलं साईबाबांचं, तिथे सगळी डिझाईन या सगळ्या इथे मारलेली आहे अशा पद्धतीने. ती सगळी डिझाईन आमच्या कारागिरांनी केलेली आहे. योगेश पोरे म्हणून आमचा कारागीर आहे, त्यांनी ती सगळी डिझाईन. आणि अशा आता खूप काम निघाले. म्हणजे आता शंकराची पिंड असते, दगडाची असते, त्याच्यावरती सुद्धा पितळी हे लावतात, पितळी मखर लावतात. पितळी मखर जे तयार केले जातात ते आमच्या संस्थेतल्या लोकांचं हे आहे, कारागिरी आहे. त्याच्यामुळे अशी पद्धतीचं आता खूप काम वाढलंय. हे जे कारागीर आहे ना, आणि ह्याचं काय माहिती का, मेन हे मशीन वर्कवर कधी होऊ शकत नाही. मशीन याला शेवटी स्वतःच्या हाताची कारागिरी लागणार. त्यामुळे एक आहे नक्की की जरी किती प्रेस आला, पॉवर प्रेस आला, कुठलंही आलं, मशिनरी आली, तरी पण जी कारागिरी आहे ती नक्कीच टिकणार. आणि ती कारागिरी टिकवण्यासाठीच आमचे खूप प्रयत्न आहेत. आणि नवीन पिढी पण थोडीशी याच्यामध्ये यावी. कसं आहे माहिती का, थोडंसं हा भाग कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीला एक टफनेस लागतो. कारण याला खूप कष्ट आहे. म्हणजे खरं हातोडी मारणं आणि हे करणं सगळं कष्ट आहे. सध्याच्या जनरेशनला एवढ्या गोष्टी पाहिजे, थोडस अवघड आहे. आणि त्यांना काय वाटतं की याच्यापेक्षा आपण शिकून कॉम्प्युटरवर बसलो तर आपल्याला खूप मोठा पगार मिळेल आणि आपण खूप काय चांगल्या पद्धतीने आपलं कमवू शकतो कमी कष्टामध्ये. त्याच्यामुळे थोडासा नवीन पिढी जी आहे ती मागे पुढे करते. पण जर या बिझनेसमध्ये ह्या आता जे वाढणं चाललंय, याच्यानंतर जी प्रगती आहे आता गेल्या 5-6 वर्षात आम्हाला दिसते, ही चांगली प्रगती आहे. त्या पद्धतीने जर वाढली प्रगती हे ह्याच्यातली,
आणि हे जसं म्हणलं आम्ही जसं आम्ही केलं प्रदर्शन असं केलं आणि त्याला आउटलेट काढलं तर ती जी विक्री होईल त्याच्यामध्ये कदाचित परत नवीन पिढी त्याच्यामध्ये येईल. आणि तिच्यामध्ये होणार कारण का ते प्रदर्शन आम्ही जेव्हा हे संग्रहालय करू तिथे सिक्युरिटी आला, तिथे माणसं आली, तिथे माहिती सांगायला काही लोक आली, म्हणजे आमचं हे वाढणार आहे, आर्थिक भाग वाढणार आहे. नंतर हे जर प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्याची वस्तू खूप चांगल्या पद्धतीने आणि फॉरेनर्स लोक आमच्याकडनं जास्ती मागवतील तिकडून, त्याचं पॅकिंग आलं, त्याचं प्रेझेंटेशन आलं, त्याची माहिती आली, अशा पद्धतीने खूप हा व्यवसायाला चालना मिळेल अशी आमची नक्की खात्री आहे. आणि मला वाटतं शासनाने काहीतरी या गोष्टी, शासनाकडे आमचा हा भाग खूप मोठा आहे. आतापर्यंत आम्हाला शासनाने तशी कुठलीच उदाहरणार्थ कसं आहे, आता मला तर शासनाचं असं म्हणायचं की ही जी खोली आहे त्या खोलीपेक्षा कुठेतरी सरकारने आम्हाला थोडीशी मोठी जागा दिली तर तिथे कसं आहे की हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे, हे पुण्याचं वैभव वाढणार आहे. याच्यामध्ये एक भाग मोठा महत्वाचा आहे की पुण्याचं वैभव याच्यात वाढणार आहे. तर कुठेतरी आम्हाला सरकारी मदत अशी मिळेल जशी कोल्हापूरच्या चप्पलांना मिळालेली आहे. त्यांनी हे केलेलं आहे, एक हब केलंय, त्याची विक्रीची जबाबदारी घेतलेली आहे, त्याचं हे केलंय. तर असं कुठेतरी सरकारने अशी मदत मिळाली तर ह्याला खूप चांगलं स्वरूप येईल अशी आमची नक्की इच्छा आहे. आणि ती होईल आता हळूहळू. म्हणजे शेवटी म्हणतो आपण चांगले विचार ठेवावे आणि करत राहावं. बरोबर. आणि मेन म्हणजे सर फक्त हे म्युझियम रिप्रेझेंट करत नाही आहेत, तर जे तांबट टळीतल्या चांगल्या आणि ज्या कष्टाच्या आणि सोबत ती कशी म्हणजे कसा त्याचा पूर्ण एक जर्नी त्याची कशी झाली हे सगळं सर रिप्रेझेंट करतायत. त्याच्यामुळे हे फक्त खोलीमध्ये असलेलं म्युझियम नाहीये, हा एक पूर्ण जर्नीचा पार्ट आहे, ही एक हिस्ट्री आहे, हे सगळं एक वैभव आहे, या सगळ्या मेमरीज आहेत. हे फक्त एका पर्सनशी याच्याशी रिलेटेड गोष्टी नाहीये, हा एक संपूर्ण तांबट अळीचा इतिहास आपल्याला थोडक्यात सरांनी इथे म्हणजे समजून सांगितलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं सर की पुण्यातलाच नाही, फक्त देशातलाच नाही, तर हे सगळं म्युझियम आपल्या देशाबाहेर सुद्धा जावं. काय वैभव होतं आपल्या भारतीयांकडे आणि किती सुंदर या सगळ्या गोष्टी आपण जपायचो, ज्या फक्त दिसायलाच नाही पण त्या आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप सुंदर होत्या. अशा सगळ्या गोष्टी आपण म्हणजे परत त्या ऑन द ट्रॅक यावा आणि हे सगळं परत वैभव आपण आपलं स्वतःच आपण वापरावं, जेणेकरून आपण आपल्या स्वतःलाच अपलिफ्ट करू आणि जगासमोर हे सगळं आणू असं मला वाटतंय. सर, जी आज तुम्ही दिलेली माहिती आहे ती अत्यंत मोलाची होती. म्हणजे मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघावा विदाउट स्किपिंग आणि पूर्ण सगळी माहिती जाणून घ्यावी आणि नक्कीच या ठिकाणी येण्याचा ऍटलिस्ट एकदा तरी प्रयत्न करावा. तसं सरांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स जे आहेत ती सगळी टाकणारच आहे. पण इथे सुद्धा सांगतोय की जे कसबा पेठेमधलं ही आपली सोसायटी जी यशोदत्त हाऊसिंग सोसायटी आहे 283, या ठिकाणी तुम्ही नक्की येण्याचा प्रयत्न करा. गिरीश सर, आपले खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इतका सुंदर आमच्यासाठी वेळ काढला. फक्त सरांचंच नाही तर ज्यांची वाईफ त्यांचं सुद्धा फार फार धन्यवाद, कारण इतकं सगळं मोठं उभं करताना एखाद्या व्यक्तीला जर प्रॉपर साथ मिळाली तर तो व्यक्ती काय अचीव करू शकतो त्याचं हे जिवंत उदाहरण इथे आपल्यासमोर आहे. आणि परत एकदा धन्यवाद. हे सगळं बघून मी ओव्हरवेल्म झालो. जरूर या, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे वैभव बघायला आणि हा जुना जो वारसा आहे तो बघायला जरूर या. आम्ही आपल्या स्वागताला तयार आहोत. सो परत भेटूया आपल्या अनोखा देश या युट्यूब चॅनलवर. मी सूरज परत एका नवीन व्हिडिओ सोबत येईल. तोपर्यंत धन्यवाद.